मित्रांनो, जेव्हा आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो तेव्हा पहिलाच असतो आपल्याला M1 इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आणि युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात खराब रिझल्ट हा M1 चाच लागतो। याचे काय मेन 5 कारण आहे ते ओव्हरकम करा, समजून घ्या, त्याच्यावर दिलेल्या मी काही सोल्युशन देणार आहे, त्या सोल्युशन्स फॉलो करा। 100% मी गॅरंटी देतो तुमचा M1 या पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये कधीच बॅक नाही राहणार। एव्हा ना तुम्ही टॉप करू शकता, आउट ऑफ मार्क घेऊ शकता। सो कुठले असे 5 कारण आहे जे आपल्याला M1 बॅक ठेवतात आणि ते ओव्हरकम कसे करायचे या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया। छोट्या गोष्टी मित्रांनो, पहिलं तर आलं 10वी 12वीचं बेसिक जे वीक असतं त्याच्यामुळे M1 बॅक राहण्याचं खूप मोठं प्रॉब्लेम आहे। कारण मी पहिल्यांदाच झालेलं आहे, काय होतं इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा एका वर्गात 60 मुलं ऍडमिशन घेतात, 60 पैकी नियर अबाउट 40 ते 45 मुलांचं 10वी 12वीचं बेसिक खूप वीक असतं। 10वी 12वीला त्यांनी प्रॅक्टिस नसती केलेली, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नोमेट्री हे सोडवायची प्रॅक्टिस नसती केलेली, कॅल्क्युलेशन, ब्रॅकेट कसे सॉल्व्ह करायचे, मल्टिप्लाय कसं करायचं, मायनस प्लस काय होतो, प्लस मायनस काय होतो, या बारीक बारीक गोष्टी आहे। पण त्यामुळेच काय होतं की M1 बॅकलॉग राहतो। म्हणजे जेव्हा तुम्ही असं पूर्ण गणित सोडवायला जाता पूर्ण सोडवता पण मध्येच प्लसचं मायनस झालं, आन्सर तर येतं पण मग त्याला फुल मार्क भेटत नाही। 5 मार्काचं गणित आहे, भेटले 3च मार्क, मग वाटतं यार माझा पेपर बॅक कसं राहिला, मी तर पूर्ण गणित लिहिलं होतं। डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये लिमिट्स कसं टाकायचं, कसं पुट करायचं, कसं सॉल्व्ह करायचं, कुठल्या वेळी कुठला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला येईल, कुठला इंटिग्रेशनचा येईल, ब्रॅकेट कसे एक्सपांड करायचे, मल्टिप्लाय कसे करायचे, 3x + 4 यांचे ऍडिशन होईल का, नाही होणार, मग का नाही होणार, पण 3x + 4x होऊ शकते। या बारीक बारीक गोष्टी मुलांना या 10वी 12वीला प्रॅक्टिस न केल्यामुळे 10वी पर्यंत अल्जेब्रा होता, अल्जेब्रा मध्ये सगळं आलं बरोबर, आणि 12वीला मग तुम्हाला ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह ऍड ऑन झालं। या सगळ्या गोष्टींची जास्त प्रॅक्टिस न झाल्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला बॅकलॉग M1 राहतो। कारण इंजिनिअरिंग मध्ये फुल आन्सर लिहिला की 5 पैकी भेटतात 3 मार्क, 2 मार्क, आणि वाटतं यार सगळा अभ्यास केला बॅक राहिला। त्याचं हे कारण आहे मित्रांनो। मग आता कारण कळलं, याच्यावर सोल्युशन काय, तर आता 10वी 12वीचं तर मी सांगणार नाही की पुस्तक ज्ञान सोडवत बसा, ते आता पॉसिबल नाहीये, पण इंजिनिअरिंगचा तुमचा जो टॉपिक आहे, समजा M1 मध्ये तुम्हाला टेलर सिरीज आहे, मॅक्लोरियन सिरीज आहे बरोबर, लिमिट्स आहे, वेगवेगळे टॉपिक आहे, डिफरन्शियल कॅल्क्युलस आहे, सो त्याच्यामध्ये ते प्रत्येक गणित 2-2, 3-3 वेळा सोडवा। त्याच्यात 3x + 4x 7x काय येतो हे समजून घ्या, 3a + 2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा a + b ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपांड कधी करायचा, कुठे वापरायचा, या बारीक बारीक गोष्टी प्रत्येक गणिताचं सिम्प्लिफिकेशन स्वतः मनाने करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक गणित 2-2, 3-3 वेळा सिम्प्लिफाय स्वतः करा। हे बेसिक वीक कुठे अडचण येते, हे सिम्प्लिफिकेशन मध्ये अडचण देते। कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असतो की मॅक्लोरियन सिरीज आहे, e⁻x sin x, e⁻x चा फॉर्म्युला टाका, sin x चा टाका, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, सॉल्व्ह करा। अरे पण ते मल्टिप्लिकेशन करतानाच मिस्टेक होऊ राहिली ना, त्यामुळे प्रत्येक गणिताचं सिम्प्लिफिकेशन करून बघ, 2-3 वेळा करून बघ, तेव्हा तुझं सिम्प्लिफिकेशन परफेक्ट होईल। म्हणजे तुझं बेसिक आपोआप, बेसिक म्हणजे कॅल्क्युलेशन्स आपोआप स्ट्रॉंग व्हायला लागतील आणि हळूहळू तुझा M1 ला तुझे मार्क वाढायला लागतील। म्हणजे 5 मार्काचं फुल गणित सोडवलं तुला 5 पैकी ऍटलीस्ट 4, 4.5 किंबहुना 5 सुद्धा पडायला लागतील। या पद्धतीने बेसिक वर काम करायचं। कळालं, 10वी 12वीचं पुन्हा नाही करायचं आहे, तेच फक्त प्रत्येक स्टेप समजून स्वतः सोडवायचा प्रयत्न करायचा, व्हॅल्यू चेंज करून त्या टाइपचे गणित सोडून बघायचे। हे क्लिअर झालं। सेकंड स्टेप येते कॅल्सीट्रिक्स। आता काय होतं बघा, तुम्ही म्हणशाल कॅल्सीट्रिक कसं काय सर, मुलांना हे लक्षात घ्या, M1 सगळा कॅल्सीवर सॉल्व्ह होतो। जसा M3 मी पूर्ण कॅल्सीवर मुलांना शिकवतो, त्याच पद्धतीने पूर्ण M1 मी कॅल्सीवरच मुलांना शिकवतो। यस, सो मुलांनो आता काय होतं, साधारणतः तुमचं ऍडमिशन सप्टेंबर मध्ये झालं की लगेच डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीत एक्झाम होते। सेमिस्टर हार्डली 3-4 महिन्याचं असतं आणि एवढं मोठं पुस्तक आपल्याला करायचं असतं। त्यामुळे तेवढं पुस्तक कव्हर करून पेपर 2.5 तासाचा 3 तासाचा, त्याच्यात पूर्ण पेपर कव्हर होत नाही, कारण इकडे बेसिक वीक असतं। मग त्यामुळे कितीतरी गोष्टी M1 मध्ये ह्या कॅल्सीवर सॉल्व्ह करता येतात, मॅट्रिक्स सॉल्व्ह करता येतात। एवढे मोठे मॅट्रिक्स करायची गरज नाही, डायरेक्ट कॅल्सी टाकलं, ES+ कॅल्सी घ्या, त्यात टाकलं की बरोबर डायरेक्ट आन्सर येतात। ते डायरेक्ट आन्सर लिहिता येत आपल्याला भरपूर सारे स्टॅटिस्टिक, प्रोबॅबिलिटी, त्याच्यानंतर वेगवेगळे युनिट, डिफरन्शियल इंटिग्रेशन आले, डेरिव्हेटिव्ह आले, लिमिट्स आले, सगळ्या गोष्टी कॅल्सीवर सोडवता येतात। आणि त्या कॅल्सीच्या ट्रिक जर समजल्या तर आपला पेपर समजा 3 तासाचा आहे तो आपला 2.5-3 तासातच कम्प्लीट होऊ शकतो, तिथे टाइम सेव्ह होतो। त्यामुळे तुमच्या टीचर्स कडनं कॅल्सी ट्रिक समजून घ्या, नसेल त्यांना माहिती तर युट्यूबवर सर्च करा, किंवा माझे व्हिडिओ लेक्चर मी युट्यूबवर टाकतो आहे M1चे कंटिन्युअसली, ते बघा, किंवा M3 बघा, तुम्हाला आरामात क्लिअर होईल की कॅल्सी ट्रिक काय आहे, कशा वापरायच्या। पटापट भरपूर ट्रिक मी शिकवतो आहे। यस, सो तुम्हाला तिथे गोष्टी क्लिअर होतील।
नेक्स्ट आलं किंवा तुम्हाला कॅल्सी-ट्रिकचा एखादा स्पेशल व्हिडिओ लागला तर मला कमेंटमध्ये करा, सांगा, त्या रिगार्डिंग मी भरपूर एक स्पेशल व्हिडिओ देईल, म्हणजे तुम्हाला कॅल्सी-ट्रिकने टाइम वाचेल आणि तुमचा पेपर विदिन टाइम कम्प्लीट होईल, म्हणजे बॅक राहणार नाही. पेपर पॅटर्न अंडरस्टँडिंग हा महत्वाचा एक मुद्दा आहे. काय होतं 10वी-12वी पर्यंत आपल्याला पूर्ण पुस्तक अभ्यास करायचा असतो इंजिनिअरिंग मध्ये आपलं, कारण ते वर्षभर चालतं. इथे आहे 3-3.5-4 महिन्यात सेमिस्टर, एवढ्या मोठ्या पुस्तकातून सगळं पेपरला विचारत नाही, थोडंच विचारतात. मग कुठले टाईप विचारतात, कुठले ऑरला येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. समजा लिमिट्स आहे, लिमिट्सवर समजा क्वेश्चन विचारत नाही आता जनरली, बरोबर, पण टेलर सिरीज आणि मॅक्लॉरिन सिरीज हे दोन आहे, दोघांपैकी दोघं करण्याची गरज नाही, एकच कुठला तरी करा, कारण टेलर आणि मॅक्लॉरिन कधीच सोबत येणार नाहीत, एकमेकांना ऑर येतात नेहमी, हे कळालं पाहिजे ना. मग एकच केला, समजा मॅक्लॉरिन अवघड आहे, टेलर सोपा आहे, टेलरच केला तर मॅक्लॉरिनची गरज नाही, ते एकमेकांना ऑरच येणार आहे. म्हणजे हा पॅटर्न कळायला पाहिजे ना. हे कधी कळेल जेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कळतो, कुणाला काय विचारता, कशाला काय ऑर येतं, काय महत्वाचं आहे, काय करायचंय पेक्षा काय सोडायचंय, हे जर आपल्याला कळालं, ते कशावरनं कळतं, पेपर पॅटर्न वरनं. आणि हा पॅटर्न कुठून कळेल, दोन ठिकाणून. एक तर आपल्या टीचर्स कडनं विचारून घ्या त्यांना, म्हणजे पॅटर्न कळाल्यावर तुमचा एवढा मोठा सिलेबस छोटासा होऊन जाईल, मग अभ्यास करणं सोपं जाईल तुम्हाला. किंवा मागच्या 4-5-6 प्रश्नपत्रिका बघा, किंवा युनिव्हर्सिटीचा पेपर पॅटर्न टीचर कडनंच भेटेल. मागच्या प्रश्नपत्रिका बघा 5-6 किंवा टीचर कडनं घ्या. पॅटर्न क्लिअर झालं की अभ्यास एवढा मोठा तर एवढा होऊन जाईल. आणि तेवढाच अभ्यास पुन्हा पुन्हा करा, म्हणजे जो उरलेला अभ्यासाचा टाइम सेव्ह झाला तो ह्याच अभ्यासाला पुन्हा पुन्हा वापरा आणि तुमची रिव्हिजन वाढेल. पॅटर्न नुसार अभ्यास केला तर आरामात पेपर तुमचा क्लिअर होईल. आता एक स्टार पॉइंट आहे की कॉलेजमध्ये टीचिंग भरपूर मुलांना समजत नाही. हा खूप कॉलेजमध्ये इश्यू असतो, त्यात काय अडचण नाही. मी स्पेसिफिक कुठल्या कॉलेजचं किंवा कुठल्या टीचरचं नाही म्हणत, मी जनरली सांगतोय. भरपूर सारे कॉलेजेस आहेत तिथे टीचर्सचं मुलांना समजत नाही किंवा एकदम एक्सपिरियन्स टीचर नसतं, आणि त्यावेळी मुलं काय चूक करतात, सरांनी समजलं नाही ना, मग जर या मार्गाने आपल्याला समजत नाही तर त्याला दुसरा मार्ग आहे, पण मुलं काय करतात, तिसरा मार्ग फॉलो करतात. काय करतात, समजलं नाही मग ते मॅथ्स पाठ करा, रट्टा मारा, आणि रट्टा मारलेलं गणित कधीच आठवत नाही, व्हॅल्यू चेंज झाली, गडबड होते, तिथे मार्क जातात. मग याच्यावर ऑप्शन काय, टीचरचं समजत नाही ना, मग सेकंड ऑप्शन घ्या ना. तुमच्या एरियात काही चांगले ऑफलाईन क्लासेस असतील ते जॉईन करा, किंवा ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सेस असतील ते तुम्ही करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही गेले, हा सेकंड ऑप्शन तुम्ही जर घेतला तर तुमची इझिली तुमचा तो विषय क्लिअर होऊ शकतो मॅथ्सचा. सो इट इज सिंपल ट्रिक्स, पण मुलं फॉलो करत नाही, इकडे जाता, रट्टा मारायला जातं, सेल्फ करत जाता, टाइम जातो आणि बॅकलॉग राहतो. आणि शेवटचा, पेपर सोडवायची प्रॅक्टिस. सगळा अभ्यास झालाय, चुका ओव्हरकम केला, अभ्यास झालाय, पण शेवट पेपर समजा 2.5 तासाचा आहे किंवा 3 तासाचा आहे, तर 2.5-3 तास पेपर टाइम लावा, रूम मध्ये एकटे बसा, पूर्ण अभ्यास संपल्यानंतर रूम मध्ये शेवटच्या 1 महिन्यात रूम मध्ये एकटे बसा, 2.5 तासाचा किंवा 3 तासाचा अलाराम लावा ना, पेपर सोडवा. पेपर सोडवा, सरांकडून चेक करून घ्या. असं किमान 3 पेपर सोडवा. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला कळेल काय चुका झाल्या, काय नाही, टाइम मॅनेजमेंट कळेल, कुठले प्रश्न कुठे येतात, कुठल्या क्वेश्चनला कुठे ऑर येतो, कुठे चुका उरायल्या, हे सगळं कधी कळेल, जेव्हा आपण 3 वेळा, पहिला पेपर समजा 70 पैकी तुम्ही 40चा सोडवशाल, दुसरा पेपर 50चा सॉल्व्ह होईल, तिसरा 70चाही सॉल्व्ह होईल. हे हळूहळू वाढेल आणि तो सॉल्व्ह करून सरांकडून चेक करून घ्या, म्हणजे आपल्या चुका कळेल. सो हे पेपर कसा सोडवायचा हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण एखाद्या ठिकाणी समजा आता दिवाळी डान्स परफॉर्म करायचं तर डान्सची घरी प्रॅक्टिस करावी लागेल ना, तेव्हाच तुम्ही स्टेजवर डान्स करू शकता. डायरेक्ट जाऊन डान्स करता येईल का? तसंच आहे, या पेपरची घडी 3 वेळा प्रॅक्टिस करून बघा, 3 वेळा 3 पेपर सॉल्व्ह करून बघा प्रिव्हियस इयरचे. 100% तुम्हाला चुका कळतील, कॉन्फिडन्स येईल. आणि ह्या गोष्टी जर फॉलो केल्या, 5 गोष्टी, कधीच M1 तुमचा बॅक राहणार नाही. हे सेम M2 M3 ला सुद्धा लागू आहे. पुन्हा एकदा रिकॉल करतो, 10वी-12वीचं बेसिक वीक करा, बी वीक आहे ते परफेक्ट करा. कसं, कॅल्क्युलेशन स्वतः करून बघा, कॅल्सीच्या ट्रिक शिका, नंबर ऑफ ट्रिक शिका, पेपर पॅटर्न समजून घ्या, त्यानुसार अभ्यास करा. कॉलेजच्या सरांचं समजलं नाही तर बाहेरचे सेकंड ऑप्शन बघा, क्लासेस असतील, रेकॉर्डेड कोर्सेस असतील, सबस्क्रिप्शन्स असतील, त्याद्वारे जा. आणि अभ्यास संपल्यानंतर शेवटच्या 1 महिन्यात ऍटलीस्ट 3 पेपर सॉल्व्ह करा, टीचरकडून चेक करून घ्या. या पद्धतीने तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर 100% तुमचा M1 क्लिअरच होईल. आणि मित्रांनो, हा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, तुम्हाला मराठीमध्ये आणि माझ्याकडून शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, पर्पल ॲप डाउनलोड करा. त्यावर फ्री डेमो लेक्चर आहेत, जे आपले M1चे, M2चे, M3चे, ते बघा. आवडले तर कोर्स सबस्क्राईब करा. आणि किंवा तुम्हाला अजूनही मॅक्सिमम फ्री व्हिडिओ लागत असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर M1, M2, M3 ची प्लेलिस्ट आहे, ती बघा. तिच्यामध्ये M1, M3 मी स्वतःनी शिकवलंय, माझी लेक्चर बघा, मराठीत आहे. एकदम बेसिक लेवलला येऊन शिकवलंय की ज्याचं बेसिक वीक आहे. कॅल्क्युलेशन ज्याला समजत नाही, ज्याला कॅल्सी ट्रिक जमत नाही, त्या ट्रिक शिकवलंय, पॅटर्न नुसार शिकवलंय, एकदम सोपं करून शिकवलंय. सो माझे व्हिडिओ बघा, आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा.
100% गॅरंटेड तुमचा M1 कधीही बॅक राहणार नाही. M1 असो, M2 असो, M3 असो, तो गॅरंटेड मी काढूनच देईल एवढी मी 100% गॅरंटी देतो. कारण ज्याचं बेसिक वीक आहे त्यालाही समजेल इतक्या सोप्या पद्धतीने मी मॅथ शिकवतो, मराठीत शिकवतो. सो नक्की लेक्चर बघा, गॅरंटेड तुम्हाला फायदा होईल. येस, सो परफेक्ट ऍप डाउनलोड करा, या गोष्टी अवॉइड करा. शुअर शॉट M1 आपण यावेळी लास्ट अटेम्प्ट देऊ इंजिनिअरिंग मध्ये, एवढी माझी तुम्हाला 100% गॅरंटी आहे. थँक्यू.